राज्यामध्ये उष्णतेच्या झळा वाढत चालल्यात आणि त्यामुळे पाणीसाठा कमी होऊ लागलाय। अर्थातच एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाणी आता सुरू झालेली आहे। 16 जिल्ह्यांमध्ये ही पाणी टंचाई जाणवू लागली आहे। अर्ध्या महाराष्ट्रात आता टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे, त्यामुळे महिलांचे हाल होत आहेत। पाण्यासाठी अक्षरशः ससे होलपट होतीये। जालन्यामध्ये 158 गाव आहेत, अशा ठिकाणी पाणी उपशावर आता बंदी घालण्यात आलेली आहे। जालन्यातल्या 158 गावांमध्ये पाणी उपशावर बंदी घालण्यात आलेली आहे। खरं तर एप्रिल महिन्यामध्येच ही परिस्थिती पाहायला मिळते। संपूर्ण मे महिना जायचा आहे, अर्धा एप्रिल महिना आणि त्याचबरोबर जून महिना सुद्धा जवळपास अर्धा जाईल। तोपर्यंत ही पाणी टंचाई कशी सहन होणार, संपूर्ण जनता कशी सहन करणार, खरं तर हेच आपल्याला आता पाहायचं आहे। मागच्या वर्षीचा जर विचार केला तर एप्रिल महिन्याच्या पर्यंत जवळपास 1947 टँकर मागच्या वेळेस होते। यावेळेस जवळपास 450च्या आसपास टँकर या ठिकाणी लागलेले आहेत। म्हणजे मागच्या वर्षापेक्षा जवळपास 1500 टँकर आमचे कमी आहे, पण तरी सुद्धा पुढच्या काळामध्ये टंचाई भासेल असं चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतंय। याचं कारण कडक असलेला उन्हाळा आणि त्याचबरोबर पाण्याची जात असलेली पातळी जी खोल जाते, त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आमची सगळी यंत्रणा सज्ज आहे। तर महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या यंत्रणा सज्ज आहेत, मात्र जालन्यामध्ये 158 गावं अशी आहेत की ज्या ठिकाणी पाणी उपशावर बंदी आहे। त्यामुळे इथली जनता नेमकं आता काय करणार या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जालन्यामधून जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी नितेश महाजन सध्या आपल्या बरोबर आहेत। नितेश, काय नेमकी जालन्यामधली पाणी टंचाईची ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे? जालना जिल्ह्यामध्ये 158 गावांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास पाणी उपशाला बंदी घातलेली आहे। त्यामागचं कारण एक महत्वाचं आहे की ज्या सार्वजनिक विहिरी आहेत गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी जे आहे ते कमी पडू नये आणि गावकऱ्यांना जास्तीत जास्त पाण्यापासून वंचित राहता येऊ नये। जास्तीत जास्त या विहिरींना पाणी साठा उपलब्ध व्हावा या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी 158 गावांमध्ये पाणी उपशासाठी बंदी घातलेली आहे। आणि आपण जर जालना जिल्ह्यातलं चित्र पाहिलं तर बदनापूर, अंबड, जालना या तालुक्यांमध्ये पाणी टंचाई जी आहे ती अत्यंत तीव्र होत आहे। याशिवाय मंठा आणि भोकरदन, जाफराबाद तालुक्यात देखील पाणी टंचाई आता मोठ्या प्रमाणामध्ये समोर येते आहे। गावागावात ज्या सार्वजनिक विहिरी आहेत पाणी पुरवठा करणाऱ्या, त्याचा पाणी साठा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये घटलेला आहे। जो पाणी साठा आहे तो दिवसेंदिवस हवेच्या वेगामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यानं तोही कमी होत आहे आणि त्यामुळं गावागावातील विहिरी आता आटायला सुरुवात झालेली आहे आणि त्यातील पाणी साठा कमी होत आहे आणि त्यामुळं याचे परिणाम जे आहे ते आता गावागावातील गावकऱ्यांना भोगावे लागत आहे। पाणी अत्यंत कमी झाल्यानं पाणी साठा कमी होत आहे आणि त्यामुळे गावागावांनी आता हंडाहंडावर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू झालेली आहे। त्यामुळं आता प्रत्येक गावातून जवळपास टँकरची मागणी जी आहे ती गावकऱ्यांकडून होत आहे आणि त्यामुळं आता प्रशासन टँकर सुरू करण्याच्या उद्देशानं काय पावलं उचलतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। कारण आपण जर गेल्या महिन्यातलं चित्र पाहिलं तर जिल्ह्यामध्ये फक्त 12 टँकर सुरू होते, मात्र आपण कालचा जर आकडा बघितला तर जिल्ह्यामध्ये महिनाभरातच 46 टँकर सुरू झालेले आहे। मात्र टँकरची जी मागणी आहे ती अजूनही कमी झालेली नाही। टँकरची मागणी गावागावातून होत आहे आणि त्यामुळं जिल्ह्यातील पाण्याचं जे भयानक वास्तव आहे ते आपल्याला आता समोर येताना दिसतंय। अगदी नितेश, एकंदरीत चौपटीनं टँकरची संख्या एका महिनाभरामध्ये वाढलेली आहे, त्यामुळे निश्चितच अत्यंत गंभीर अशा परिस्थितीला आपल्याला आव्हानाला तोंड द्यायचं असं म्हणावं लागेल। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। नितेश महाजन आमचे प्रतिनिधी जालन्यामधून आपल्या बरोबर होते। आणि आता जालन्यानंतर आपण जाऊया सोलापूरमध्ये। सोलापूर जिल्हा सुद्धा तीव्र उष्णतेच्या झळांचा सामना करते। सोलापूरमध्ये 100% भरलेलं उजनी धरण आता हे 8 महिन्यामध्ये आटून गेलेलं आहे। उष्णतेची लाट आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे धरणातला पाणीसाठा झपाट्यानं कमी झालाय। तर गेल्या वर्षी 5 ऑगस्टला हे उजनी धरण 100% भरलेलं होतं, मात्र या हंगामामध्ये उजनीतलं 60 TMC पाणी हे संपलेलं आहे आणि सध्या धरणातला पाणीसाठा हा मायनसमध्ये गेलेला आहे। पुढच्या 2 दिवसांमध्ये मुख्य कालवा वगळता इतर योजनांमधला पाणी पुरवठा बंद होणार आहे। दरम्यान पाऊस लांबला तर शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे। आपण बघा, हे 2 चित्र आपल्याला पाहायला मिळतात। 5 ऑगस्ट 2024ला उजनी धरण कसं भरलेलं होतं आणि आता 19 एप्रिल 2025 ची परिस्थिती आहे। मायनसमध्ये पाणीसाठा गेलाय, मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होत आहे, त्यामुळे पुढच्या काळामध्ये मोठ्या तीव्र अशा पाणी संकटाचा सामना या संपूर्ण भागाला करायचा आहे।
प्रशासन अर्थातच सज्ज झालेलं आहे, मात्र मायनस पाणीसाठा असलेल्या उजनी धरणाची ही दृश्य आपण पाहतोय. उजनीतला 60 टीएमसी हा पाणीसाठा घटलाय. पाऊस आता लांबला तर पाणी टंचाईचं तीव्र संकट या भागावर उभं राहणार आहे.